सप्टेंबर आणि कास पठार फुलं पाहण्याचा हा अनोखा सोहळा. पठारावर विविध फुला नटलेली असतात, बहरलेली असतात. कुठल्या कुठल्या रंगांनी ती असतात. लाल, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, गुलाबी प्रचंड प्रमाणात पठारावर ही फुले आपल्याला पाहायला मिळतात. आणि साताऱ्याच्या या पठारावर म्हणजेच कास पठाराला पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी लागलेली असते. तर आता फुलांचा जर विषय काढला तर आमच्या कृषी पर्यटन केंद्रात म्हणजेच सखा निवास कृषी पर्यटन तापोळा हरचंदी गाव इथेही असेच काही फुलं पाहायला मिळतात. तर हा जो सप्टेंबर महिना असतो ह्यावेळेला बोटिंग, कायाक, स्विमिंग असे बरेच छान अशा ॲक्टिव्हिटी वॉटर स्पॉटच्या होतात आणि निसर्गाने इथेही फुलांचा एक मस्त असा बहर ब्लेस केलेला आहे. तर तुम्ही जेव्हा कास पठार पाहता ना मंडळी आणि तिथली फुलं, तर इथेही एकदा व्हिजिट करून जा, नक्कीच पहा. इतक्या प्रमाणात नाही फुले, पण बऱ्यापैकी तुम्हाला तशाच प्रकारची फुले पाहायला मिळतील. आणि मिळतील काय मी तुम्हाला प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चला तर मग पाहूया. माझे नाव आहे उमा मोरे आणि मी कृषी पर्यटन सखा निवास कृषी पर्यटन केंद्रातून बोलत आहे. कारवीची फुले निळ्या आणि जांभळ्या रंगामध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी दिसणारी, तशीच पश्चिम घाटातील पठारावर ही दिसून येणारी फुलं 7 वर्षातून म्हणजेच अगदी मोठा काळ 7 वर्षातून एकदाच उमलतात. आणि जेव्हा ही उमलतात पठारावर पश्चिम घाटामध्ये, त्यावेळेस हे अद्भुत दिसतं आणि इतकं सुंदर असतं की ह्या ज्या कारवीच्या फुलांना पाहायला पर्यटकाची एकच रांग लागलेली असते. तसंच आमच्या कृषी पर्यटनामध्ये कारवीची काही फुले आपल्याला पाहायला मिळतीलच, त्याचसोबत सूर्यफूल आणि इतरही सफेद रंगाची, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची अशी अनेक रंगीबिरंगी फुलं पाहायला मिळतात. कारवीचे फुलं हे 7 वर्षातनं एकदा उमलल्या कारणाने पर्यटकांना ते पाहायला फारच आवडतं आणि त्याकरिता ऑक्टोबर ते सप्टेंबरपासून ते ऑक्टोबर ह्या महिन्यात ही जवळपास पूर्णपणे बहरलेली असतात. आणि ह्याची कालावधी जवळपास 20 ते 15 दिवसाची असते. आणि तुम्ही जर व्हिजिट करणार असाल तर ह्याच सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ही फुलं पाहायला मिळतात. पठारावर 7 वर्षानंतर एकदाच ही बहरल्यामुळे ह्याचं एक अद्भुतच असं म्हणजे आकर्षण असतं जे मनाला मोहून टाकतं. आणि असंच नाही तर आपण ह्या पठारावर येऊन जेव्हा ह्या फुलांचा पाहण्याचा जो सोहळा आहे, जो आनंद आपण आपल्या डोळ्यातून टिपून घेतो ना, तो अत्यंत दुर्मिळ असतो आणि तुम्हाला हे 7 वर्षानंतर पाहायला मिळतात ही फुलं. ह्या फुलांची विशेषता म्हणजे ह्याचे काही औषधी गुणसुद्धा आहेत. आणि मेन म्हणजे तर ही 7 वर्षांनी जेव्हा उमलतात त्यावेळेला ती 1 नाही 2 नाहीत, अख्खा पठारावर ती पसरलेली असतात. त्यामुळे असं वाटतं ना जसं काही फुलांचा एक पूर्ण बहरच आलेला आहे. आणि त्या बहरामध्ये आपण स्वतःला किती आपले फोटोज वगैरे काढतो ना आणि ते शेअर करतो, त्याने आपलं जे आनंद आहे ना ते द्विगुणित होतो. तर अशी आहे ही कारवीची फुलं. ह्या फुलांचं महत्त्व म्हणजे एक तर ती 7 वर्षांनी उमलतात, नंतर मग डायरेक्ट नेक्स्ट 7 इयर्स. तसेच ह्याचे औषधी गुणही आहेत आणि हे तुम्हाला पाहायला मिळतील ते पश्चिम घाटामध्ये जास्त करून ही फुलं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ही फुलं पाहायला तुम्ही जसे कास पठारला जाता ना मंडळी, तसेच काही पश्चिम भागाच्या इतर भागातही तुम्हाला ही फुले काही अंशतः पाहायला मिळतात. तर असंही ऑक्टोबर ते मार्च आमच्या कृषी पर्यटन केंद्राचं एक महत्त्वपूर्ण सीझन टाईम असतो. ह्या सीझनमध्ये तुम्हाला फक्त फुलेच नव्हे तर तुम्हाला बॅकवॉटरमध्ये पारंपरिकरित्या
जो स्विमिंग आहे तेही करता येतं, बोटिंग करता येते, कायाकिंग करता येतं आणि सुंदर मनमोहक नजारेसुद्धा पाहायला मिळतात. उंच उंच डोंगर, फुले, पक्ष्यांची किलबिलाट आणि रस्ता. जेव्हा आपण प्रवास करतो ना, तर हा जो रस्ता आहे तोही अगदी सुखकर आणि शांत वाटतं. नो ट्रॅफिक, नथिंग. अगदी आपण आणि आपली फॅमिली मजेच ट्रॅव्हल करतो. आजूबाजूला गवतं, हिरवी हिरवी गवतांबरोबर असलेली मनमोहक डोंगर, धुकं आणि पाहता क्षणी तुम्हाला कळूनच येईल की नद्याही तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आमच्या कृषी पर्यटनात तुम्हाला इतर गोष्टी पाहायला मिळतील, जसं की ग्रामीण भागातील महत्त्व जे आहे, ह्यातले जे म्हणजे डोंगर, दऱ्या हेच नाही तर पारंपरिक असे जे वाडे आहेत, घरं आहेत, इथली जी लाईफस्टाईल आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या वेळेस तुम्हाला धुक्याची चादरसुद्धा पाहायला मिळेल आणि मॉर्निंग ट्रॅक तर अप्रतिम होतो. जेव्हा तुम्ही मॉर्निंग ट्रॅकला जाल तेव्हा फुलंही पाहू शकता. तसेच तुम्हाला जी सकाळच्या वेळेला गरमागरम चहा आणि चहासोबत असलेलं हे नजारा